अजिबात कुठल्याही खात्याची मंत्री नव्हते, मी आमदार नाहीये, मी खासदार नाहीये, शिवसेनेत माझा काही फार मोठा काळही नाहीये. असं असताना सुद्धा देवेंद्रजींना आज माझ्यावर अधिवेशनात बोलावं लागते, हे फार अवघड. देवेंद्र जी, ये डर मुझे अच्छा लगा, मैं एंजॉय कर रही हूं. दादा हो, मी सगळ्यांचाच समाचार घेणार आहे. अनाजी पंतांच्या औलादी असो की मंबाजी भटांच्या औलादी असो, सगळ्यांचाच समाचार घेतला जाईल. फक्त मला काही मुद्दे महत्वाचे मांडायचे आहेत आणि मुद्द्यांचं रिपिटेशन टाळायचं आहे. पण देवेंद्रजींनी आजच प्रश्न विचारलाय, त्यामुळे देवेंद्रजींसाठी म्हणून स्पेशल शो आणि स्पेशल डिमांड ऑफ देवेंद्रजी. फक्त आणि फक्त देवेंद्रजींची डिमांड आहे म्हणून शो दाखवायचा आहे, हा बाकी काही नाही. ठीक आहे, माध्यमांनी कृपया याची दखल घ्यावी. आता या सगळ्यांमध्ये देवेंद्रजी आज म्हणाले की महापुरुषांचा अवमान होतोय वगैरे. त्यांना मी एक एक आरसा दाखवत जाईल, पण त्यांनी काय केलं की माझे काही जुने चंक्स काढायला सुरुवात केली. आज आता एक मला चंक दिसला, पवार साहेबांच्या संबंधाने मी एक वाक्य बोलले होते आणि तो चंक त्यांनी दाखवला. देवेंद्रजींचा अभ्यास फार कच्चा आहे. माध्यमांच्या वतीने आणि माध्यमांच्या समोर गांभीर्याने हे सांगितले पाहिजे की माझी आणि आदरणीय पवार साहेबांची जेव्हा पहिल्यांदा भेट झाली होती यशवंतराव चव्हाण मध्ये, आणि आमचे भाऊ सन्माननीय धनंजय मुंडे साहेबांनी ती भेट घडवून आणली होती, तेव्हा पहिल्या भेटीत मी पवार साहेबांना म्हटलं होतं, साहेब मी तुमच्यावर फार टीका केली बरं का, फार टीका केली. तेव्हा पवार साहेब म्हणाले होते, तुमच्यात लढण्याची ती उमेद आहे, मला कल्पना आहे, म्हणूनच इथं बोलावलंय. त्यामुळे भाजपच्या भक्तुल्यांनो आणि लावारिस पेर ट्रोलर्सनो हे लक्षात असू द्या की तुम्हाला जर वाटत असेल की असे व्हिडिओ काढल्याने तुम्हाला फार काहीतरी मिळेल, तर तुमच्या माहितीसाठी ऑलरेडी ते सगळे व्हिडिओ मी स्वतः पहिल्या भेटीत पवार साहेबांना दाखवून झालेत. पर मैं जो तुम्हें दिखाऊंगी ना, नया है यह, नया है यह, नया है यह. मैं बहुत नया नया दिखाऊंगी, लय भारी दाखवेंगी. दादा हो, जर माझ्याकडे ईडी नाहीये, सीबीआय नाहीये, आयुष्यात कधी कुणाचं काही खाल्लं नाही, आयुष्यात कुठल्याही मंत्रालयाच्या कोणत्याही खात्याकडे कसलंही कुठलंही प्रपोजल टाकलं नाही, उभ्या आयुष्यात कुठलंही 2 रुपयाचं कुणाकडूनही कॉन्ट्रॅक्टरशिपचं काम घेतलं नाही, टेंडर की मिळवली नाही, आयुष्यात कधी कुणाच्या बदली आणि प्रमोशनसाठी कुठल्याही मंत्र्याकडे शब्द टाकला नाही, आयुष्यात कधीही माहिती अधिकार दाखवून कुठल्याही अधिकाऱ्याला 1 रुपया मागितला नाही, कुठल्याही जयंतीसाठी 2 रुपयाची पावती फाडली नाही, अत्यंत निष्कलंक आणि अत्यंत निरभ्र स्वच्छ व्यक्तिमत्व घेऊन हे देवेंद्रजींना सांगितले पाहिजे की देवेंद्रजी माझ्या व्याख्यानांना या आधी जेव्हा गर्दी व्हायची ना, तेव्हा ती उत्स्फूर्तपणे गर्दी व्हायची. अमृता वैदींच्या गाण्यांच्या शो साठी पोलिसांकडून जसे पास विकावे लागत होते, तसे माझ्या भाषणाचे पास कधी विकावे लागले. बात निकलेगी तो दूर तलक जाएगी. देवेंद्रजी, तुम्ही विषयाला तोंडच फोडलंय, तर आता बोललंच पाहिजे. मला तुमच्या अभ्यासाबद्दल प्रचंड आदर आहे देवेंद्रजी, प्रचंड आदर आहे. पण देवेंद्रजी, प्रश्न असा निर्माण होतो की 13 वर्षापूर्वीचा माझ्या भाषणाचा 14 सेकंदाचा चंक आता काढून तुम्ही काय सिद्ध करताय? 13 वर्षापूर्वी जर मी बोलले हे तुम्हाला चूक वाटत होते, तर 13 वर्ष तुमच्यातलं हिंदुत्व कुठल्या खुंटीला तुम्ही टांगून ठेवलं होतं? 13 वर्ष तुमचे भाजपचे भक्तुल्ले कुठल्या हतपट्टीच्या गाड्यावर 90 आणि कंट्री मारून पडलेले होते. 13 वर्ष
वर्षात तुम्हाला जी गोष्ट आठवली नाही ती गोष्ट तुम्हाला आत्ता आठवते, कारण आत्ता तुम्हाला मी शिवसेनेच्या मंचावरून ललकारते, प्रश्न विचारते। पर ये पब्लिक है, ये पब्लिक सब जानती है देवेंद्र जी, कारण तुम्हाला कहीं पे निगाह है, कहीं पे निशाना करत आहात। तुमची अडचण ही आहे की तुमच्या एका एका सदस्याचा, आमदाराचा, मंत्र्याचा, खासदाराचा एक एक व्हिडिओ घेऊन मी जी महाराष्ट्रभर लोकांना सांगते ना, त्याने मिरच्या जास्त लागल्या, ठसका उठलाय, तो इतका झोंबलाय, इतका ठसका उठलाय देवेंद्रजी, की त्यामुळे तुम्हाला 13 वर्षापर्यंत मागे जाऊन उकरत बसावं लागतंय। देवेंद्रजी 13 वर्षापूर्वीचं उत्खनन करताय, 13 दिवसापूर्वी काय काय तुमची लोक बोलली, त्याचं उत्खननाचं काय झालं बोला की जरा, त्याच्यावर बोललं पाहिजे। पण तत्पूर्वी तरीही देवेंद्रजींची हौस फेडली पाहिजे आपण। तरी देवेंद्रजींचं म्हणणं की नाही नाही, तुम्ही अवमान केलेला आहे, तुम्ही ज्ञानोबा आणि तुकोबांचा तुम्ही अवमान केला आहे। अच्छा, मी सांगोल्यात हे बोलून झालं होतं, मला डबल खरंच बोलायची इच्छा नव्हती, पण आज विषय निघाला म्हणून। ए दादा दाखव एक स्लाइड, हे सावरकरांचं स्टेटमेंट आहे, स्वातंत्र्यवीर सावरकरांचं स्टेटमेंट आहे, ज्या स्टेटमेंट मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर असं म्हणतात, ज्ञानेश्वरांच्या पुढे रिद्धी सिद्धी हात जोडून उभ्या असता ते रेड्याच्या मुखी वेद बोलू शकले, पण रामदेव राजा अलाउद्दीन तुझ्यावर चालून येत आहे बघ म्हणून टपालवाल्याला ही जी सूचना देता आली असती ती मात्र ज्ञानेश्वरांना रेड्याच्या तोंडून वा स्वतःच्या तोंडून रामदेव रायास देता आली नाही। ज्ञानदेव निर्जीव भिंत चालवू शकले, पण सजीव माणसे आपल्या मंत्रबळे चालवून विंध्याद्रीच्या खिंडीत अलाउद्दीनचा मार्ग रोखण्यासाठी उभे करू शकले नाही। हा सन्मान आहे की अपमान आहे? आता जर हे म्हणणं स्वातंत्र्यवीर सावरकरांचं असेल तर देवेंद्रजी तुमची अडचण काय आहे? मग आता तुम्ही सावरकरांचा निषेध करणार आहात का? बर देवेंद्रजी, मी हे कधी लपवलं नाही की मी फुले शाहू आंबेडकरी चळवळीतली मुलगी आहे। मी अजिबात ताकाला जाऊन मोरवं लपवणाऱ्यांपैकी नाही। मी ठामपणे सांगितलं की माझ्यावर बाबासाहेबांचे, क्रांतिवाद ज्योतिबा फुलेंचे, संत गाडगे बाबांचे, संत तुकोबारायांचे, संत सेवालालांचे, माझ्यावर संत कबीरांचे संस्कार आहेत। आता माझ्यावर ते संस्कार आहेत, माझी जडणघडण तशी झाली कारण मला ते साहित्य मी वाचलं, अनुभवलं, अभ्यासलं, पोस्टमन म्हणून मी काही गोष्टी मांडल्या, मांडताना त्या लोकभाषेत सोप्या भाषेत मांडायच्या म्हणून माझ्या पद्धतीने मांडल्या। आता त्यावर तरीही तुम्हाला आक्षेप असेल तर हे मूळ कुठलं आहे? तर हे मूळ बाबासाहेबांच्या आणि फुल्यांच्या पुस्तकातले आहे। ओके, आता जर देवेंद्रजींना या सगळ्याच म्हणण्यावर आक्षेप असेल तर देवेंद्रजी चॅलेंज आहे माझं तुम्हाला। देवेंद्रजी, माध्यमांच्या समोर मी तुम्हाला आव्हान करते की जर तुमचं या सगळ्या म्हणण्यांवर आक्षेप असेल, या सगळ्या मुद्द्यांवरती तुम्हाला असं वाटतंय की हे सगळं चुकीचं चाललेलं आहे, तर देवेंद्रजी महाराष्ट्र सरकारच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती किंवा क्रांतिवाद ज्योतिबा फुले चरित्र साधने प्रकाशन समिती, कर्मवीर भाऊराव पाटील चरित्र साधने प्रकाशन समिती, या सगळ्या प्रकाशन समित्या तुम्ही बंद करू शकाल का? ताकद असेल तर बंद करून दाखवा। देवेंद्रजी, खरंच तुमची हिम्मत असेल तर फुले आणि बाबासाहेब खोटं बोलत होते हे आंबेडकरी चळवळीच्या समोर आणि इथल्या ओबीसी समुदायाच्या समोर, इथल्या 18 पगड जातीच्या समोर येऊन बोला की फुले आणि बाबासाहेब खोटारडे होते। खोटारडे होते का फुले? खोटारडे होते का बाबासाहेब? खोटारडे होते का प्रबोधनकार ठाकरे? तुम्हाला काय वाटलं देवेंद्रजी? तुम्ही वार करायला आणि मी पळून जाईल, तुम्ही टपली माराल आणि मी गप्प बसेल? देवेंद्रजी, मी रिझर्व प्लेयर नाही, फ्रंट फुटला येऊन खेळणारा खेळाडू आहे मी, फ्रंट फुटला। तुम्हाला जर वाटत असेल की तुम्ही मला चक्रव्यूहात पकडाल, आहा, अजिबात नाही। चळवळीतनं आलेलं लेकरू आहे, बाळ कडू पिलेलं आहे चळवळीचं, असा कोळून पिलाय फुले, शाहू, आंबेडकर, प्रबोधनकार, कबीर, तुकोबा, कोळून पिलाय।
आता आता जर तुमचं असं म्हणणं असेल की अवमान झाला, तर अवमान कशाला म्हणतात हे मी तुम्हाला सांगते देवेंद्रजी. अंकित भाऊ जरा दुसरी स्लाइड. हे आहेत संभाजी भिडे. संभाजी हे नाव नंतर घेतलं. यांचं मूळ नाव आहे मनोहर कुलकर्णी. मनोहर कुलकर्णीचे हे झाले भिडे. आता हा माणूस स्वतःला सांगतो की हा शिव प्रतिष्ठान वगैरे काहीतरी 32 मन सिंहासन वगैरे असं काहीतरी आहे. शिवछत्रपतींचा अपमान झाला तेव्हा या माणसाच्या तोंडून एकही शब्द बाहेर निघाला नाही आणि कोश्यारींचा राजीनामा मागायची हिम्मत या पठ्ठ्यानं एकदाही केली नाही. पण हा पठ्ठ्या असं सांगत आहे की माऊली तुकोबांपेक्षा मनु श्रेष्ठ होता. माऊली तुकोबांच्या पेक्षा मनु श्रेष्ठ होता. पण मनुने लिहिलेली मनुस्मृती तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तिचे दहन केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन केले कारण मनुने विषमतावाद सांगितला होता. मनुने इथल्या स्त्रियांना सगळ्या प्रकारचे अधिकार नाकारले होते. मनुने इथल्या वर्ण व्यवस्थेचे समर्थन केले होते आणि तो मनु श्रेष्ठ होता असं म्हटलं जातंय. भेदाभेदा आम्हासी अमंगळ असं संत लोकांनी सांगितलं. पण हा भेद करणाऱ्या मनुला मानतो. देवेंद्रजी, हा तुकोबांचा अपमान नाही का? हा ज्ञानेश्वरांचा अपमान नाही का? पण दादा हो, हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे की याच भिडेला देवेंद्रजींनी क्लीन चिट दिली तेव्हा देवेंद्रजी उस वक्त आपकी याददाश्त कहाँ गई थी? त्यावेळेला तुमची स्मरण शक्ती काम करत नव्हती का देवेंद्रजी, जेव्हा तुम्ही यांना क्लीन चिट दिली? बरं जाऊ द्या बाबा. हे जरा दादा पुढचं बघ जरा पुढचं काहीतरी. एवढं वाक्य महिला मंडळ ऐका आणि देव याच्यातच तुळशीला पाणी घालून आणि बोंबला तिंडून आणि उपास करून पुढे देव भेटून. आता एवढं चाललंय म्हणून चाललंय, नाही तर काय उपास मारायला कोण सांगितलं देव तुम्हाला? बावळा झाला. पार्वतीनं गुरुवार केला, शंकर पिऊन आला, काय उपयोग झाला? पार्वती दादा का उठलाय? दुर्गे दुर्गट भारी तुझे संसारी. शंकर आला काळ्या पिशीत मटाक. काय करतो? मुतला शंकर चेट्टी. मग पार्वतीनं आरती बदलवली, घालीन लोटा. काय एवढं वाक्य जर तुम्ही ऐकलं ना, कल्याण. बरं हा किंवा नाही? चला पुढचा व्हिडिओ लगेच. हा अपमान नाही का? आता हा शंकर पार्वतीचा अपमान नाहीये. चला पुढचा व्हिडिओ. तो ये जो कहानी है गणेश जी का अवतरण के बारे में, इसके बारे में मन में ऐसा कुछ विचार आ रहे थे. कहानी ये है कि पार्वती नहाने गई. पार्वती ने अपने शरीर का मैल को निकाल करके उसमें पुतला बनाया, उसको जान दे दिया, पुत्र बना लिया. शिव जी बाहर गए थे. बाहर से जब लौट के आए, ये बालक खड़ा हुआ था ताकि पार्वती नहा रही थी. तो ये बालक ने रोका शिव जी को ताकि पहचानता नहीं था कि पार्वती ने ही तो बनाया उनको. तो शिव जी को क्रोध आया, उन्होंने इनका सिर काट दिया. और फिर जब पार्वती को पता चला, पार्वती बड़ी दुखी हो गई. अरे मेरा पुत्र का इस तरह से वध कर दिया. फिर शिव जी ने कहा कि कौन सा प्राणी या व्यक्ति उत्तर के ओर सिर रख के सो रहा है वो लेके आओ. जब पृथ्वी में आए, सिर्फ एक हाथी उत्तर की तरफ सिर रख के सो रहा था और कोई नहीं सो रहे थे. तो हाथी का सिर काट के लेके आए, इसमें रखा. फिर गणेश जी बन गए. फिर उनको वरदान दे दिया ताकि गुस्सा किया तो वरदान भी देना पड़ेगा. तो पहले गुस्सा करके पश्चाताप होने पे फिर उनको फुसलाना पड़ता है ना. तो फुसलाए, फिर बोला जब पहला पूजा तुम्ही को होगी. ये जो पुराण की जो कहानी है, पुटपटांग कहानी, अटपटा सा लगता है. क्या पार्वती के शरीर में इतना मैल जमा हुआ था? पहला प्रश्न. दूसरा, जो त्रिकाल ज्ञानी सब कुछ जानने वाला ईश्वर को ये नहीं पता चला कि ये मेरा बेटा है, पार्वती का बेटा है. अच्छा, तीसरा प्रश्न ये कहते, अच्छा शिवजी इतना, उनमें इतना ये असहनशीलता थी क्या
किसी ने बोला तुम रुको अभी, तो रोकने के लिए भी मना करे। इतना अहंकारी था सदाशिव, ताकि वो बच्चा है, वो कह रहा है रुको मैं अभी नहीं जाने दूंगा, तो उसका सिर काट दे। कितना क्रूर कठोर भगवान होगा तुम्हारा, और नासमझी होगा। मान लो आपको कोई गार्ड कहीं रोकता हो तो आप उसका सिर काट दोगे, चाहे आप ही के घर का गार्ड क्यों ना हो। श्री श्री रविशंकरांचा हा व्हिडिओ आहे. यावर देवेंद्रजी आक्षेप घेणार आहेत का? मग देवेंद्रजी आता इथे पण आक्षेप असतील का तुमचे? पण इथं आक्षेप तुम्ही घेणार नाही का? कारण ते भाजपवर टीका करत नाहीये. जेव्हा भाजपवर टीका होईल, जेव्हा कुणी भाजपला प्रश्न विचारेल, तेव्हा भाजप त्याचं हिंदुत्व जागृत करायचा प्रयत्न करेल. अदरवाईज भाजप अजिबात कोणाच्या मागे लागणार नाही. ही भाजपची नीती आहे. म्हणजे रविशंकरच्या संस्थेमधून जर पैसे भाजपला मिळाले तर भाजप गप्प बसेल, मग भाजप काहीच प्रश्न विचारणार नाही. बर, आता अपमान म्हणजे काय असते? ए दादा दाखव बरं अजून काहीतरी असलं तर. देवेंद्रजी हा व्हिडिओ कुठला आहे? ही कुठे अशी प्रथा आहे की ईश्वराची पूजा करण्यासाठी पुजाऱ्याने देवाच्या ईश्वराच्या मस्तकावर पाय ठेवायचा? हा अवमान नाही का देवेंद्रजी? याला काय शोधून काढत नाहीत आपण? काय हे तुम्हाला प्रश्न विचारत नाहीत म्हणून का? म्हणजे जे लोक तुम्हाला प्रश्न विचारतील त्यांना कचाट्यात पकडण्यासाठी तुम्ही आधी ईडी लावता. जर त्याला ईडी लागत नसेल तर तुम्ही सीबीआय लावता. सीबीआय लागत नसेल तर तुम्ही त्याला इलेक्शन कमिशन मध्ये त्याचं चिन्ह गोठवायचं, त्याच्या पक्षाचं नाव गोठवायचा प्रयत्न करता. जर ते होत नसेल तर त्याची SIT लावायला बघता, आणि तेही होत नसेल तर त्याच्यावर धार्मिक शस्त्र लावता. बरं, त्याच्यावर धार्मिक शस्त्राने आघात करण्यासाठी देवेंद्रजी किती कच्चे खिलाडी आणता तुम्ही, किती कच्चे. अरे थांब रे, थांब जरा. लय ढिला माणूस बसवलाय, आणखी त्याला उठवून तू बस वाटल्या जागेवर. काय धंदे हे त्याला. म्हणजे ज्या पद्धतीने नाटक काय चाललंय बघा या देशामध्ये, या राज्यामध्ये, की मुख्य प्रश्नांवरून लोकांना जर डायव्हर्ट करायचे असेल तर वेगवेगळी अस्त्र त्याच्यावरती टाकायची आणि विरोधकांना त्यांचा आवाज गप्प करायचा. आज आमचा एक भाजपचा नेता म्हणला, प्रवीण दरेकर. काय म्हणले प्रवीण दरेकर? प्रवीण दरेकर असं म्हणाले की तुम्ही आमचं एक प्रकरण काढलं तर आम्ही तुमची 2 प्रकरणं काढू, एकावर एक फ्री देऊ. तुम्ही आमची एक प्रकरण काढलं तर आम्ही तुमची 2 प्रकरणं काढू. म्हणजे याचा दुसरा अर्थ काय होतो राजे हो, लक्षात आलं का? तुम्ही जर आमचं एक प्रकरण काढलं नाही तर आम्ही तुमची 2 प्रकरणं खपवून घेऊ. म्हणजे याचा अर्थ असा झाला की आमच्याकडे बी प्रकरणं आहेत, म्हणजे आमची पण प्रकरणं आहेत. लोकांना मूर्खात काढण्याचा खेळ काय चाललाय बघा, की लोकांच्या महागाईच्या, बेरोजगारीच्या, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती अधिवेशनावर चर्चा होत नाहीये. अधिवेशनावर चर्चा होत असताना अधिवेशनातली चर्चा ही एकमेकांना ब्लॅकमेल करण्याची चर्चा होती. एकमेकांना ब्लॅकमेल केलं जातं दादा हो, आणि ब्लॅकमेल करताना जो फॉल्टी आहे तो गप्प बसतो, जो फॉल्टी आहे तो गिवअप करतो, जो फॉल्टी आहे तो सरेंडर करतो. सायकोलॉजिकल प्रेशर आहे की आधी नोटीस पाठवायची, भीती दाखवायची, ईडी येईल बघ, ईडी येईल बघ, आली बघ, भांबड आलं बघ, भांबड आलं बघ म्हणायचं. घाबरतंय ते ना, ते तुम्हाला माहिती आहे. खिरीची गोष्ट, मी जर खीर खाल्ली असेल तर बुडबुड घागरी. ज्यांनी ज्यांनी खीर खाल्ली नाही ते पलत्या घागरीवर उभे राहिले. ज्यानं खरंच खीर खाल्ली ती त्याला भीती वाटली की घागर बुडाली तर काय करायचं, ते घागरीवर चढलंच नाही. बरोबर आहे.
संजय राऊत साहेबांनी खीर खाल्लीच नव्हती, ते बसले घागरीवर, म्हटले बघू काय होईल ते. बुडबुडी घागरी नाही बुडाली, घागर बुडाली नाही, ते वर आले. अरे पण इकडं लय होते ना, अख्ख्याच्या अख्खी खिरीचे भांडे मटकावलेले. हे आमचा प्रताप सरनाईक, यशवंत जाधव, काय नाव आता काय घ्यायची. हा एकनाथ भाऊवर यायचंच आहे, मला यायचंच आहे. मी म्हणलंच होतं सांगोल्याच्या सभेत, मी सांगोल्यात बोलतेय, तुम्ही जर उद्या बोललात मी परवा पिट्टा पाडणार, आणि मी पिट्टा पाडणार म्हणजे पाडणार, विशेष नाही काही. दादा हो, आता यांनी काय केलं की माझ्यावर लावायला ईडी नाही, राऊत साहेबांना ते ईडी लावून थांबवायचा प्रयत्न केला पण त्याचा काही फायदा झाला नाही. आता मला काय थांबवायचं, हा धमकावण्याचा प्रयत्न आहे मला, हे धमकी देण्याचा. माझ्या व्हिडिओच्या खाली भाजपचे भक्तुले कमेंट करतात, तुम्ही कमेंट वाचा. हिचा तर राईटच कार्यक्रम लागणार आहे, हिला तर भाजपवाले असं अडकवतील की बस. म्हणजे भाजप अडकवणारी आहे हे भक्तुलेच मान्य करतात. भाजप कपटीच आहे हे लावारिस पेड ट्रोलरच मान्य करतात. आणि अडकवण्यासाठी आता त्यांनी काय केलं तर वारकऱ्यांच्या वेशात काही डुप्लिकेट लोक घुसवले. मुळात भागवत संप्रदायाचे लोक अमंगल अभद्र भाषा वापरत नाही, पण हे वारकरी नाहीये, हे भागवत संप्रदायाचे लोक नाहीये, हे मोहन भागवत संप्रदायाचे धारकरी आहे. आता हे मोहन भागवत संप्रदायातले आता मी व्हिडिओ दाखवणार आहे. याच्यात एक पहिल्यांदा एक बाई दाखवली जाते, ज्या बाईने अत्यंत घाणेरडी भाषा वापरली, जी संतत्वाला वारकरी समुदायाला न शोभणारी. या बाई कशा आहेत, यांचं कीर्तन म्हणजे काय आहे ते मी आपल्याला दाखवेल. एक दुसरा व्हिडिओ आहे, येना दिलाचो, या पठ्ठ्याने माझी तिरडी बांधली होती. बघा भाजपने निवडलेले लोक काय लायकीचे होते. दादा आता तुझी हाऊस पूर्ण कर. झटका मारायला लागली गवळी, म्हटलं येडी झाली काही काय, सकाळी सकाळी सारवण करायचंय, काम करायचं, मला काय झटके देते, आपलं काही वय राहिलं का झटके. रावणांच्या बायकाचं सांगते, आमच्या बायका पदर भाग केस मोकळी लगा लगा मला बघा करीत बरं का. सुप्रिया ताई नसते, पंकजा मुंडे नसते, मी अजून मी त्यामध्ये ठामा जेव्हा. दादा हो, हे सगळे व्हिडिओ आपल्याला का दाखवले, त्यांना असं वाटलं की धर्माचा धाक दाखवल्यावर, असं शस्त्र वापरल्यावर ही गप्प बसेल, ही काहीच बोलणार नाही, ही आपल्याला उत्तरच देणार नाही. पण त्यांचा माझ्याबाबतचा अंदाज फारच चुकीचा आहे. देवेंद्रजींनी माझा अभ्यास करताना फारच कमी अभ्यास केलाय. देवेंद्रजींना माहीत नाही मी लयच कडू लेकरू आहे. मी एक तर कारलं आहे आणि त्याच्यात कडुलिंबावर चढलेलं आहे, माझ्या दुप्पट कडूपण आहे. हा, त्याच्यामुळे ज्या पद्धतीने राजकारण करण्याचा प्रयत्न इथं देवेंद्रजींनी केला, ज्या पद्धतीने इथे भाजपने एक घाणेरडं राजकारण केलं, आणि घाणेरडं राजकारण करून करायचं काय होतं, त्यांना हे करायचं होतं की शिवसेनेच्या वतीने बघा त्यांनी काय काय केलं. शिवसेनेच्या सोबत आधी शिवसेना फोडली, शिवसेनेतली 40 माणसं फोडली. शिवसेना फोडताना सुधीर मुनगंटीवार असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील, त्यांची प्रत्येकाची स्टेटमेंट तुम्ही साधारणतः 21 जून ते 30 जूनच्या काळातले सगळे स्टेटमेंट आहे का, 10 दिवसातले स्टेटमेंट जर बघितले तर त्या 10 दिवसात ते असं सांगतात की आमचा या बंडाशी काहीच संबंध नाही. 10 दिवस सांगतात. 30 जून नंतर हळूहळू पिक्चर मध्ये ते यायला लागतात. जर या बंडाशी त्यांचा काहीच संबंध नव्हता तर मी त्यांना प्रश्न विचारते, देवेंद्रजी मी पुन्हा माध्यमांच्या समोर प्रश्न विचारते, तुम्ही उत्तर दिलं नव्हतं, अजून एकदा डबल विचारते देवेंद्रजी, शांत स्वच्छ सरळ भाषेत विचारते की इथून मुंबईतून सुरतला जाण्याची व्यवस्था कुणी केली, सुरतहून विशेष विमान
गुवाहाटीपर्यंत अरेंज कुणी केलं, गुवाहाटीवरून गोव्यापर्यंत ब्लॅक कमांडो सकट आणण्याची व्यवस्था कुणी केली, हा सगळा खर्च कुणी केला? कारण आमच्या बापू सारख्या माणसाकडे तर 200 रुपयाची साडी घ्यायला पैसे नव्हते, हाताईल डोंगर करायला पैसे कुठून आले? हाय की नाही? विषय आता हा खर्च कुणी केला? हा खर्च कुणी केला? या खर्चामध्ये अजय आशर हे नाव येते का देवेंद्रजी? पत्रकारांनी कृपया प्लीज नोट माय लॉर्ड दिस वर्ड, प्लीज अंडरलाईन दिस सेंटेन्स. अजय आशर ह्या नावाचा काही संबंध येतो का? हेच अजय आशर पुढे कुठे दिसत आहेत? देवेंद्रजी, प्लॅनिंग कमिशनचा तुम्ही नीती आयोग केला. नीती आयोग म्हणजे राज्यातल्या कोणत्या जिल्ह्याला किती बजेट द्यायचे या संबंधीचे कमिशन असते. राज्यातल्या कोणत्या जिल्ह्याला किती बजेट द्यायचे हे नीती आयोगाने ठरवायचे असते. आणि नीती आयोगावर जी व्यक्ती घेतली जाते उपाध्यक्ष म्हणून, पदसिद्ध अध्यक्ष मुख्यमंत्री, आणि उपाध्यक्ष म्हणून ज्याला घेतलं जातं त्याचा फायनान्स आणि स्टॅटिस्टिक्स मधला अभ्यास असला पाहिजे. देवेंद्रजी, तुम्ही नीती आयोगाला कंट्रोल करण्यासाठी मित्र नावाची संस्था आणली आणि मित्र नावाच्या संस्थेमध्ये अजय आशरांची नेमणूक केली. अजय आशर यांचा अनुभव कोणता? तर अजय आशर हे बांधकाम व्यावसायिक आहे. देवेंद्रजी, मी खोटं बोलत असेल तर मला तुम्ही बिलकुल खोटं पाडू शकता. देवेंद्रजी, मी तुमचीच बहीण आहे. देवेंद्रजी, तुम्ही अभ्यासू आहात आणि तुमची बहीण इयत्ता पहिली पासून अख्खं शिक्षण होईपर्यंत एकदाही टिकेटीत पास झालेली नाही, पहिल्या नंबराने पास झालेली. त्यामुळे मी प्रचंड अभ्यास करून सांगते देवेंद्रजी की अजय आशर नीती आयोगाला जोडलेल्या मित्र संस्थेमध्ये उपाध्यक्ष पदावर आले. कोणती अशी अजय आशरने मेहरबानी केली होती भारतीय जनता पार्टीवर ज्यामुळे अजय आशर मित्र संस्थेवर आले? बरे उत्तर दिले पाहिजे. देवेंद्रजी, तुम्ही मूळ प्रश्नांना बगल देण्यासाठी आणि सुषमा अंधारेचे लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी सुषमा अंधारे परेशान झाली पाहिजे आणि रिॲक्शनरी मुवमेंट मध्ये अडकली पाहिजे म्हणून ट्रॅप टाकत आहात. पण मी ट्रॅप मध्ये अडकणार नाही. मी तुमच्या कुठल्याही रिॲक्शनरी मुवमेंट मध्ये अडकणार नाही. मी चळवळीतनं आलेलं लेकरू आहे आणि मान्यवर कांचीराम साहेबांनी आम्हाला ऍक्शन, रिॲक्शनरी मुवमेंट, एक्सपेरिमेंटल टूल या सगळ्या गोष्टी केडर मध्ये शिकवलेल्या आहेत. देवेंद्रजी, RSS पेक्षा पण भारी केडर आम्हाला कांचीरामजींनी शिकवलेलं आहे. तुम्ही नादच करायचं नाही त्याच्यावर. देवेंद्रजी, जरा मूळ प्रश्नांकडून तुम्ही लोकांचं लक्ष डायव्हर्ट करताय. देवेंद्रजी, सीमावादाचा प्रश्न चालू होता, आपल्या गाड्या फोडल्या जात होत्या. देवेंद्रजी, महाराष्ट्र पासिंगच्या गाड्या फोडल्या जात होत्या. देवेंद्रजी, एकही जण बोलला नाही त्यावेळेला, एकही जण. एकनाथ भाऊ म्हणले आमचे, आम्ही लाट्या खाल्ल्या. अरे कधी खाल्ल्या दादा? जेव्हा तू आमच्याकडे होता तवा, जेव्हा तू वाघ होता तवा. आता तुझं मांजर झालंय, तू आता काय करत नाही. बरोबर आहे का? आपण खोटं बोल, झूठ बोले कौवा काटे, झूठ नहीं बोलने का. हाँ, म्हणजे देवेंद्र जी हद कर दिया आपने, क्योंकि मैं झूठ नहीं बोलती देवेंद्र जी, और मेरे भाई की खातिर मुझे बात करनी पड़ेगी. देवेंद्र जी, तुम्ही या प्रश्नाचे उत्तर आम्हाला द्याल का की केंद्रात तुमचं सरकार आहे, राज्यात तुमचं सरकार आहे, परंतु ज्या पोटतिडकीने बोंबई बोलतात त्या पोटतिडकीने एकनाथ शिंदे का बोलले नाही महाराष्ट्रासाठी? आता देवेंद्रजी, आज एकनाथ भाऊंनी एक ठराव वाचला. काय वाचला? कारवार, निप्पाणी, बेळगाव, बिदर, भालकीसह इंच इंच महाराष्ट्र आमचा, इंच इंच महाराष्ट्र आमचा. दादा, 10 दिवसानंतर आज तुम्ही बोललायसा. काय तुम्हाला स्क्रिप्ट यायला 10 दिवस लागले का? देवेंद्रजींनी तुमच्या तोंडावर काय रिमोट असा म्यूट केला होता का? आणि केला असेल तर एकनाथ भाऊ हे वाईट आहे. कारण एकनाथ भाऊ, तुम्ही विचार करा,
माध्यमांच्या समोर जबाबदारीने हे सांगितले पाहिजे की जाणीवपूर्वक 10 दिवस एकनाथ शिंदेंना बोलू दिले जात नाही. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे संयुक्त आणि अखंड महाराष्ट्राची भूमिका मांडत नाहीत, ते मांडू शकले नाहीत. 10 दिवस महाराष्ट्राच्या नजरेमध्ये एकनाथ शिंदे पुरा डॅमेज करून टाकायचा. एकनाथ शिंदेने अख्खा महाराष्ट्राने शिंदेंना शिव्या घातल्या पाहिजेत, त्या शिव्या घातल्या सगळ्यांनी. 10 दिवसानंतर अख्खे एकनाथ शिंदे गर्भगलित झालेत असं लक्षात आल्यानंतर पुन्हा दुसरा डॅमेज करण्यासाठी डाव टाकायचा. दादा हो, क्रोनॉलॉजीचा विचार करा. काय आहे क्रोनॉलॉजी? 1 महिन्यापूर्वी चंद्रशेखर बावनकुळे काय बोलले? 6 महिन्यापूर्वी चंपा काय बोलले? 6 महिन्यापूर्वी चंद्रकांत पाटीलजी म्हणाले की आम्ही मनावर एवढा मोठा दगड ठेवून आम्ही शिंदेंना मुख्यमंत्री केले. हे समजून घेण्यासारखे आहे की शिंदेंना मुख्यमंत्री करणे ही भाजपची मजबुरी होती, भाजपला करायचे नव्हते. काय मजबुरी होती भाजपची? 1, मराठेतर नेतृत्व महाराष्ट्र मान्य करणार नाही हे भाजपला कळून चुकले होते. 2, भाजपला हेही कळाले होते की महाराष्ट्राच्या मनात देवेंद्रजींबद्दल प्रचंड संताप आहे, त्यामुळे देवेंद्रजींना थेट समोर येऊ द्यायचे नाही. देवेंद्रजींना बॅकफुटवर ठेवा, समोर एकनाथ शिंदे ठेवा. जरी काही घडलं तरी, कपडे फाटले तरी आमच्या भावाचे फाटावे. केलं त्यांनी. मराठा आरक्षणाचा डाव करायचा आहे, ओबीसीचा डाव करायचा आहे. पण असा सगळा डाव करताना काही अडचण आली तर एकनाथ शिंदेजींच्या नावाने बिल फाडता येऊ शकतं, आपण सेफर साईड राहू शकतो. असं सगळं प्रकरण करून आणि महत्वाचं म्हणजे इथल्या शिवसैनिकांमध्ये एक भ्रम तयार करायचा होता की बघा रे बघा, इकडे उद्धव साहेबांनी नाही केले मुख्यमंत्री पण भाजपने केले शिंदेंना मुख्यमंत्री, असे चित्र दाखवायचे होते. म्हणून शिंदेंना, म्हणजे उद्धव साहेबांची इमेज खराब करायची होती म्हणून शिंदेंना मुख्यमंत्री करण्यात आले. परंतु दादा हो, तुम्ही विचार करा की उद्धव साहेब ज्या परिस्थितीत मुख्यमंत्री झाले ती परिस्थिती अशी होती की त्यावेळेला मंत्रिमंडळामध्ये अजितदादा, अशोकराव चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखी माणसं ज्यांनी मुख्यमंत्री पद भूषवली आहेत, ती माणसं एकनाथ शिंदेच्या अंडर काम कसं केलं असतं? त्या लोकांनी कधी एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली काम केलं नसतं. त्यामुळे महाविकास आघाडीचं म्हणणं पडलं की मुख्यमंत्री पद आम्ही शिवसेनेला देऊ, परंतु आम्ही शिंदेच्या नेतृत्वाखाली काम करणार नाही. घ्यायचं असेल मुख्यमंत्री पद तर उद्धव साहेब तुम्ही स्वतः मुख्यमंत्री व्हावे लागेल. आणि म्हणून उद्धव साहेबांना मुख्यमंत्री पद घ्यावे लागले. परंतु जाणीवपूर्वक हा सगळा डाव आखला गेला. विचार करा की नंतर चंद्रकांत पाटील म्हणताहेत की आम्ही मनावर मोठा दगड ठेवला होता. 15 दिवसापूर्वी चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणतात की आम्हाला माझ्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीमध्येच मला देवेंद्रजींना मुख्यमंत्री करायचे आहे. मला देवेंद्रजींना मुख्यमंत्री करायचे आहे म्हणजे काय? मला एकनाथ शिंदेंना खाली खेचायचे आहे. मग शिंदेंना खाली खेचण्याची मोहीम सुरू झाली. दादा हो, 83 कोटीच्या भूखंडाचा मामला बाहेर निघाला. बाहेर कुणी काढला? भाजपवाल्यांनी काढला. गेम कसं करतात बघा बघा. आणि मी म्हणलो होतो कल्याणच्या सभेत, एकनाथ भाऊ आई लय कडू माणसं आहेत एकनाथ भाऊ, लय बेकार येते माणसं. अहो ऐका तुम्ही, अहो ही अलर्ट बेल समजा, बहीण आहे मी तुमची, काळजीपोटी सांगायला तुम्हाला. अहो एकनाथ भाऊ हे तुम्हाला संपवतील, संपवणार तुम्हाला. कारण जरी उपमुख्यमंत्री पद देवेंद्रजींकडे असलं तरी सगळी महत्वाची खाती देवेंद्रकडे आहे. विधी त्यांच्याकडे, न्याय त्यांच्याकडे, गृह त्यांच्याकडे, फायनान्स त्यांच्याकडे, जलसंपदा त्यांच्याकडे, जलसंधारण त्यांच्याकडे, आणि कपडे फाडायची खाती यांच्याकडे. बघा, शेतकऱ्यांना काही नाही मिळालं, शेतकरी कुणाच्या अंगावर जाणार? अरे मेरे अब्दुल भाई के, माझा भाऊ आहे ना. हा, जर काही झालं तिकडे, काही मिळाले नाही, उद्योगधंदे गेले गुजरातला, कपडे कुणाचे फाटणार? आपल्या उदय भावड्याचे. म्हणजे शिंदे गटाचे मंत्री डॅमेज करायचे हे ठरवून घेतलं होतं भाजपने. कारण देवेंद्र नीती हीच आहे, जी नीतीवर नरेंद्र नीती होती. नरेंद्र नीतीने सगळे जुने जाणकार भाजपचे साईडलाईन केले होते.
अडवाणींपासून सगळे. तीच गोष्ट राज्यामध्ये देवेंद्रने केली की जुने भाजपचे सगळे साईडलाईन करून टाकले, सगळे बहुजन नेते साईडलाईन केले. पंकजा मुंडे, गोपीनाथ मुंडे, बावनकुळे, चंद्रकांत पाटील सगळे साईडलाईन केले. अगदी त्यांच्या सोबत गेलेला सदाभाऊ खोत पण साईडलाईन केला, महादेव जानकर पण साईडलाईन केला. सगळ्यांना संपवलं, सगळ्यांना संपवलं. आता ते शिंदेच्या मागे लागले. शिंदेना आता जाणीवपूर्वक भूखंडाचा आरोप करून 3 आमदारांनी, भाजपच्याच आमदारांनी तारांकित प्रश्न उपस्थित करायचा, म्हणजे लात पण त्यांनीच मारायची. जखम भी मैं ही दूंगा, दवा भी मैं ही लगाऊंगा. नाद करायचा नाही देवेंद्रचा. कपट नीतीमध्ये 1 नंबर माणूस. काय कपटी राजकारण केलं यांच्या सोबत बघा. आज 4 मंत्र्यांचा गेम लागलाय, 4 जणांचा. आज संजय राठोडांचं प्रकरण निघालंय, संजय राठोडांनी जुना जमीन प्रकरण निघाले. आज गोगावलेचं पण एक प्रकरण काढले. आजच भुसेचा व्हिडिओ व्हायरल झालाय. आजच अजून कोण आहे ताई? शंभूराजे देसाईचं प्रकरण बाहेर निघाले. अब्दुल सत्तार पण अडचणीत आले. एकनाथ शिंदेचा पण राजीनामा मागितला जातोय. सगळेच्या सगळे शिंदे गटातले. कुछ दिमाग में आ रहा है? अरे एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत जे सगळे गेले ना, त्या सगळ्यांवर आता अजून नवा दबाव आणला जाईल आणि 20 माणसं फोडली जातील. देवेंद्रजी फोडणार आणि मग एकनाथ भाऊंना असा सोडून देणार. एकनाथ भाऊंच्या ते लक्षात येत नाही. बरं, या 4 लोकांवर आरोप झाले आणि या आरोपाला उत्तर आता जर समजा सीमावादावर बोलायचेच होते तर 10 दिवस आधी का बोलला नाही? जर बोलायचेच होते तर अधिवेशन किती दिवसापासून चालू आहे? त्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी तो ठराव का घेतला नाही? ठराव घेण्यासाठी तुम्हाला 7-8 दिवस का थांबावं लागलं? इतक्या दिवसापासून सगळे लोक बोलत आहेत, यावरती का बोलला नाही? देवेंद्रजी, तुम्ही लोकांना सांगताय की महापुरुषांचा अवमान, तुम्हाला महापुरुषांचा अवमान काय असतो आणि हिंदू धर्माचा अपमान काय असतो? ए दादा, एक लाव रे व्हिडिओ. काय म्हणते बघ ते भाजपचा नेता काय म्हणते ते. हम मानने को तैयार नहीं, हिंदू रिलीजन है, मानने को तैयार नहीं, हिंदू रिलीजन है, मानने को तैयार नहीं. मर्यादा पुरुषोत्तम एक राजा, गांधी जी ने राम राज्य का कल्पना हमको दिया है. दुर्गा पता नहीं कहां से आ जाते हैं कि विस्की में विष्णु बसे, विस्की में विष्णु बसे, रम में श्री राम, जिनमें माता जानकी और ठर्रे में हनुमान, सियावल चंद्र के. राम और निषाद राज का जो जन्म है वो मखौड़ा घाट पर नियोग पुत्रेष्ट कामी जग में नियोग विधि से खीर खिलाने के बहाने हुआ. खीर खाने से तो कोई बच्चा हो नहीं जाएगा ना. तो एक तरीका था, एक सम्मानजनक तरीका था. उससे कहते हैं कि दशरथ के तथाकथित पुत्र है, असली पुत्र वो श्रृंगी ऋषि निषाद. याच्यातल्या कोणाचा राजीनामा घेतला देवेंद्रजींनी? आहे देवेंद्रजींची हिम्मत बोलायची जेव्हा नरेंद्र मोदी म्हणतात की मैं हिंदू धर्म को नहीं मानता. स्टेटमेंट मोदीजींचं आहे, माझं नाहीये. सुब्रमण्यम स्वामी जेव्हा सांगतात की मोदी कोई हिंदुत्ववादी नेता है नहीं, देवेंद्रजी त्यावर तुम्ही बोलाल का कधी? आशिष शेलार सारखे तुमचे जे छोटे छोटे प्यादे आहेत ना, वजीर, घोडा, हत्ती, असे सगळे उंट, ह्या सगळ्यांना काही बोलायला लावाल का की या लोकांनी काय म्हटलं होतं? राजीनामा मागायची जर एवढी शिरशिरी येत असेल, पुढचे एक जरा स्टेटमेंटचा व्हिडिओ टाक रे बाबा. महाराजा, चक्रवर्ती सब फेंकेगा, कौन शिवाजी को पूछेगा? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केल्या, महात्मा ज्योतिराव फुलेंनी केल्या. या सगळ्यांनी शाळा सुरू करताना त्यांनी लोकांकडे भीक मागितली. कल्पना करो कि सावित्री बाई की शादी 10 साल में कर दी गई और उनके पति 13 साल के थे. अब क्या कल्पना करो, जो लड़के लड़कियां, मुलगा मुलगी क्या करते होंगे, शादी करने के बाद क्या सोचते होंगे. वो तो उस जमाने में बहुत से लोग एक प्रेस्क्राइब फॉर्मेट पे बाहर निकलने के लिए माफी मांगते थे. छत्रपति शिवाजी ने 5 बार पत्र लिखा था औरंगजेब को. तो बाहर जाने की कोई जरूरत नहीं है, यही महाराष्ट्र में ही आपको मिल जाएंगे. शिवाजी तो पुराने युग की बात है. शिवाजी महाराजांचा जन्म हा कोकणात झाला. शिवाजी बद्दल असं प्रकारचं वक्तव्य कोणी करू नये. शिवाजी महाराज को औरंगजेब ने पकड़कर उस समय लेकर गए थे, आगरा के अंदर किले में बंद कर लिया था. पर शिवाजी महाराज ने खुद के लिए नहीं,
पर हिंदवी स्वराज्य की स्थापना के लिए वहां से तरीके से बाहर आए, और बाहर आए इसलिए भारत के अंदर हिंदवी स्वराज्य की स्थापना कर सके। ऐसा ही माननीय एकनाथ राव जी शिंदे को रोकने की भी बहुत कोशिश हुई, पर आप भी शिंदे साहब बाहर आए, और आप बाहर आए तो आज ये उल्लास है। महाराष्ट्र के अंदर राष्ट्र प्रेमियों की हिंदुत्व की सरकार आई है। तर हे भिकार लोक भिकार चर्चा ज्या करू लागले, हे भिकार लोक ज्या पद्धतीने बोलू लागले, विस्की में विष्णु बसे, रम में श्री राम, जिनमें माता जानकी, और ठर्रे में हनुमान, सियावल रामचंद्र की जय। हे सगळे जे काही आहे या मुक्ता फळांवर देवेंद्रजी काही बोलतील का? ज्या ज्या लोकांनी महापुरुषाचा अवमान केला, चंद्रकांत पाटलांचा राजीनामा एका तरी भाजपच्या माणसानं मागितला का? जे जे स्वतःला म्हणतात की आम्हाला फार महापुरुषांबद्दल अभिमान आहे, मनसेने तरी मागितला का? भाजपच्या एका तरी नेत्याने मागितला का? कोश्यारींचा राजीनामा कोणीतरी मागितला का? चंद्रकांत पाटलांचा राजीनामा कोणीतरी मागितला का? ह्याच्यातल्या एकाचा पण राजीनामा मागितला जात नाही. राजीनामा कोणाचा मागतात? सुषमा अंधारेंनी राजीनामा दिला पाहिजे. अरे अभ्यास तरी कर, मी काय मंत्री आहे का? मी कशाचा राजीनामा द्यायचा? हा, किती घाबरावं माणसाने, किती घाबरावं. एका बाईला एवढे घाबरता, एका बाईला. अरे शिवसेनेतली फक्त एक साधी, एक तुमच्या भाषेत म्हणजे ते गुलाब पाटील वगैरे म्हणले ना, 5 महिन्याचं बाळ आहे. अरे एक बाळ बोलायला लागलं तर इतकं घाबरताय. मग शिवसेनेत 30-30 वर्ष घालवलेले साईनाथ अभंगरावांसारखी माणसं बोलायला लागल्यावर कसं करताल तुम्ही? काय हो, तुम्ही ज्या पद्धतीने मुद्दे डायव्हर्ट केले जातात. राजे हो, यातला आधीचा सगळा भाग सोडून द्या. हे स्क्रीन चालू ठेव रे बाबा, येडं झाले काही. यातला आधीचा सगळा भाग तुम्ही सोडून द्या. यातला महत्वाचा भाग काय आहे तो लक्षात घ्या, की मुळात भाजपला प्रश्न विचारलेले आवडत नाही. भाजपला जेव्हा आपण काही प्रश्न विचारतो, की चंद्रकांत पाटील जेव्हा सांगतात आम्हाला आईवरून शिव्या घाला, काय बोलावं आता या माणसाला? आम्हाला आईवरून शिव्या घाला चालेल, पण मोदीजींना आणि अमित भाईंना शिवी द्यायची नाही. म्हणजे ह्याला माईची बदनामी चलती, पण नेत्याची चलत नाही. ज्या माईनं 9 महिने 9 दिवस आपल्या गर्भात कुशीत वाढवलं, तळ हाताचा पाळणा करून जोजवलं, मरणप्राय यातना सहन करून प्रसवलं, त्या आईची बदनामी सहन करू शकतात? ह्यांच्याकडून आम्ही अपेक्षा करायची? अरे ज्या आईचा मान ठेवू शकत नाहीत, ते शिवरायांचा मान कसा ठेवणार आणि जिजाऊंचा मान कसा ठेवणार? काय बोलायचं यांच्याबद्दल? मुळात हे सगळे लोक असे स्टेटमेंट करतात ते जाणीवपूर्वक तुमचं लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी. कारण आपण काही प्रश्न त्यांना विचारतोय, ज्या प्रश्नांवरती त्यांना उत्तर देता येत नाहीये. तो प्रश्न असा आहे की जरा पुढची स्लाइड टाक बाबा, की आपण त्यांना जेव्हा काही विचारतो की इथल्या महागाईचा दर सांगा, इथल्या बेरोजगारीचा दर सांगा, तर त्याच्यावरती ते काहीच बोलत नाही. आपण प्रश्न विचारतो की अरे एकनाथ खडसेंना भूखंड घोटाळ्यासाठी तुम्ही राजीनामा मागितला, एकनाथ खडसेंची राजकीय कारकीर्द संपवून टाकली, पण एकनाथ शिंदेंना मात्र तुम्ही क्लीन चिट देता, एकनाथ शिंदेंच्यासाठी मात्र वेगळा न्याय देता. एका एकनाथाला वेगळा न्याय आणि दुसऱ्या एकनाथाला वेगळा न्याय, असं कसं काय बरं? म्हणजे जो एकनाथ भाजपला दोस्ती करू नये त्याला वाचवणार तुम्ही. आमच्याकडे आला तर सेट करू. शिंदेच्या एकनाथांना तुम्ही सेट करता आणि खडसेंच्या एकनाथांना तुम्ही शूट करता. हा कुठला न्याय आहे तुमचा? आणि याच्यावरती काहीच बोलायचं नाही कुणी. आणि यावर सुषमा अंधारेने प्रश्न विचारले की सुषमा अंधारे त्यांच्या डोळ्यात खुपायला लागते. जरा पुढची स्लाइड घे बाबा, पटापटा पटापटा घे. लोकांना समजलं पाहिजे की काय पद्धतीचं राजकारण या देशामध्ये चालू आहे. दादा हो, हे अनएम्प्लॉयमेंटचे जरा आकडे आहेत, झूम करता आलं तर बघायला. हे अनएम्प्लॉयमेंटचे आकडे आहेत. राज्यातला आणि देशातला बेरोजगारीचा आकडा काय होत चाललाय. दादा हो, तुमच्या माझ्या लेकरांना नोकऱ्या नाही. तुमची माझी लेकरं खूप शिकत आहेत. आपण त्यांना शिकण्यासाठी प्रचंड पैसे खर्च करत आहोत, परंतु सगळे उद्योग गुजरातला जात आहेत. तुमच्यामध्ये धर्माच्या भिंती तयार करत आहेत. जे लोक तुम्हाला धर्माची अफू चारत आहेत आणि 2 धर्मांमध्ये दंगली घडवून आणत आहेत, मुळात त्या लोकांचा हेतू हा आहे
की 2014ला आणि 19ला जे जे मुद्दे सांगून त्यांनी मतं मिळवली होती त्या सगळ्या मुद्द्यांवर ते अपयशी ठरलेले आहे. कारण 2014ला आणि 19ला मोदीजी म्हणाले होते हम हर साल 2 करोड़ बेरोजगारों को रोजगार दिलाएंगे. भाई और बहनों, मैं आपको विश्वास दिलाता हूं कि हर साल कुठे गेले दादा हो, काय म्हणाले होते मोदीजी? ती ऍड यायची बघा सारखी, बहुत हो चुकी महंगाई की मार, अब की बार मोदी सरकार, महिलाओं पे अत्याचार करने वालों तुम्हें देश माफ नहीं करेगा, हे करने वालों तुम्हें देश माफ नहीं करेगा. राजे हो, जरा डोकं चालू करा रे, मेंदू उघडा ठेवा रे, जरा मेंदू उघडा ठेवा. बुडती हे जन न देखवे डोळा, म्हणून कळवळा येत असे. अरे दादा हो, एका लेकराला शिकवायचं म्हणलं, एका तरी मंत्र्याचं लेकरू आहे का रे? एका तरी मंत्र्याचं लेकरू झडपीला शिकतं का रे राजे हो? एका तरी मंत्र्याचं लेकरू नगरपालिकेच्या शाळेत शिकतं का रे? त्यांची लेकरं भारी भारी शाळेत शिकतात, ज्या शाळेची वर्षाची फीस 1-2 लाख रुपये असते. साधारणतः 10वीला जाईपर्यंत 15 लाख रुपये खर्च केले जातात. 11वी आणि 12वी सायन्स होईपर्यंत 7 ते 8 लाख रुपये खर्च केले जातात. नीटच्या परीक्षेच्या तयारीसाठी वेगळे 5 लाख रुपये दिले जातात. मग मेडिकलला नंबर लावण्यासाठी 25 लाख गव्हर्नमेंटला, आणि जर प्रायव्हेट असेल तर 50 आणि 70 लाखापर्यंत सुद्धा पैसे जातात. दादा हो, गोरगरिबाची एवढी ऐपत आहे का? गोरगरिबाची एवढी ऐपत आहे का एवढे पैसे खर्च करायची? राजे हो, तुम्ही कशा माणसांना निवडून देता रे? तुम्ही कुणाला निवडून दिले? तुम्ही कुणाला मतं दिली आहेत की तुमच्या लेकरांचा ज्याने विचार केला नाही, इथल्या शिक्षण व्यवस्थेवरचा खर्च कमी केला? सुषमा अंधारे का आहे शिवसेनेसोबत? अरे छाती ठोकपणे सांगते की सुषमा अंधारे फुले शाहू आंबेडकरी विचारातली होती. पण सुषमा अंधारे इथं याच्यासाठी येते की संविधानिक चौकट वाचवण्यासाठी डू ऑर डायच्या सिच्युएशन मध्ये आज घडीला कोण लढत असेल तर ते फक्त आणि फक्त सन्मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे लढतात. म्हणून आम्ही इथे आहोत. दादा हो, आम्ही ज्या पद्धतीने ही मांडणी करतोय, ही मांडणी कशासाठी करतोय? अकॉर्डिंग टू इंडियन कॉन्स्टिट्यूशन चॅप्टर 3 आर्टिकल 21 एव्हरीवन हॅज अ राईट टू टेक फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन. मोफत आणि सक्तीचं शिक्षण हा आपला संविधानिक अधिकार आहे. ते मिळालं पाहिजे प्रत्येकाला. ते घटनेनं दिलेला अधिकार आहे. पण हा अधिकार काढून घेतला जातोय. सरकारी शाळा बंद होत आहेत. खाजगी शाळांचं पेव फुटलंय. खाजगी शाळांमध्ये सुद्धा पुन्हा पोद्दार इंटरनॅशनल सारख्या शाळा आणि पुन्हा अंबानी आणि अदानींच्या शाळा, पुन्हा त्यांचीच घरं भरली जात आहेत, उद्योगपत्यांचीच घरं भरली जात आहेत. अरे राजे हो, शिक्षण व्यवस्थेवरचा खर्च कमी केला जातोय. तो खर्च कुठे जातोय? तो खर्च जातोय जाहिरातीवर. 4 आने की मुर्गी और 12 आने का मसाला, हे आकडेवारी ही लोकसभेत सादर केलेली आकडेवारी आहे. झूम कर रे दादा, जरा झूम कर याला. ही लोकसभेतली आकडेवारी 2014 साली 437 करोड रुपये जाहिरातीवर खर्च केलेत मोदींनी. 437 करोड रुपये मोदींनी फक्त आणि फक्त स्वतःच्या जाहिरातीवर खर्च केले. 2015ला 531 करोड रुपये खर्च केले. 2016ला 609 करोड रुपये खर्च केले. 2017ला 468 करोड रुपये खर्च केले. विचार करा, हा पैसा जर तुमच्या गोरगरिबाच्या लेकरांच्या शिक्षणावर खर्च झाला असता तर काय परिस्थिती राहिली असती? काय आकडेवारी सांगते? 2018-19 मध्ये 317 कोटी रुपये, 2020 167 कोटी रुपये, 21 101 कोटी रुपये आणि चालू वर्षात आतापर्यंत 76 कोटी रुपये. ही आकडेवारी लोकसभेत कॅगने सादर केलेली आकडेवारी आहे. ही आकडेवारी खोटारडी नाही आहे. किरीट सोमय्याजी, ही आकडेवारी बघायचं, यावर उत्तर द्यायची. देवेंद्रजी, शिळ्याकडीला ऊत आणण्यापेक्षा यावर उत्तर द्या की हा जाहिरातीचा पैसा कुणाचा आहे? हा जाहिरातीचा पैसा आमच्या निधनाच्या घामातला पैसा आहे. हा आमच्या कष्टाचा पैसा आहे. हा इथल्या गोरगरिबांचा पैसा आहे. गुवाहाटीला तुम्ही मजा मारली, 40 जण नेले, 50-50 दिले, आमच्या खिशातनं दिले, आमच्या खिशातनं. दादा हो, जाहिरात केली होती मोदींनी, बात हो चुकी महंगाई की मार अब की बार, अब नहीं कहेंगे इसकी सरकार, अब नहीं कहेंगे.
महंगाई की मार. अरे 18 काय होता भाव, 2019चा भाव काय होता, 2014चा भाव काय होता. 2014ला आणि 2019ला आम्हाला 100 रुपयाच्या आत 70-80 रुपयाला खाण्याचं गोड तेल 1 किलो मिळत होतं. गोरगरिबाला 100 रुपयाच्या आत 1 किलो गोड तेल मिळत होतं. आता 1 किलो गोड तेलाचं साध्यात साधं पॅकेट घ्यायला 250 रुपये द्यावे लागतात. आणि राईस ब्रँड आणि फिल्टर्ड जर तेल घ्यायचं असेल तर 350-400 रुपये खर्चावे लागतात. परवडतं का मला? परवडते? गोरगरिबाला परवडतं या देशामध्ये 350 रुपये किलोचं तेल? ज्याचा की रोजची रोजंदारी ज्याची 100 रुपये 150 रुपये आहे, त्याने कसं घ्यायचं हे तेल? काय झाले डाळींचे भाव, काय झाले भाजीपाल्यांचे भाव, काय झाले सिलेंडरचे भाव. सिलेंडरचा भाव आधी होता 400 रुपये, आता झाला 1200 रुपये. 1200 रुपये भाव परवडतो? कॅगचा रिपोर्ट सांगतोय 34% लोकांनी सिलेंडर भरणं सोडून दिलंय. का? परवडत नाहीये. काय सांगितलं होतं यांनी जाहिरात करताना? आठवतं त्यांच्या जाहिराती तुम्हाला? भाई और बहनों, मेरी माँ जब चूल्हे पे रसोई करती थी तो धुएं से उसकी आंखें ऐसी गुम सी जा. मैं दुखी होता, व्यथित होता और मुझे ऐसे लगता कि मैं मेरी माँ को और मेरी माँ जैसी उन तमाम मेरी बहनों को इस धुएं से छुटकारा दिलाऊं. और इसलिए यह उज्ज्वला योजना हमने लाई है. दादा हो, कॅगचा रिपोर्ट सांगतोय. कॅग म्हणजे कॅग या देशातली सर्वोच्च हिशोब करणारी यंत्रणा आहे. या देशातली सर्वोच्च हिशोब करणारी यंत्रणा, या देशातलं केंद्रातलं सरकार भाजपचं आहे. त्यामुळे भाजप म्हणूच शकत नाही की कॅग आमच्या म्हणण्यानुसार रिपोर्ट देते. भाजपचं सरकार असतानाही कॅग सांगत आहे की उज्ज्वला योजनेतून ज्या ज्या लोकांनी लाभार्थ्यांनी कनेक्शन मिळालेलं होतं त्यातल्या 64% लोकांनी दुसऱ्यांदा सिलेंडर रिफिल केला नाही. यावर नाही विचार करणार तुम्ही? अरे राजे हो, ह्या गोष्टी तुमच्यासाठी आहेत. मला कल्पना आहे की हे सगळं बोलल्यावर ते माझ्यावर अजून एखादी बलामत आणतील, ते माझ्यावर संकटांची मालिका आणतील. पण मी ठरवून घेतलंय, मी पुन्हा एकदा सांगतेय की माझी प्रतिकात्मक तिरडी बांधली तुम्ही वारकऱ्यांच्या हातून, डुप्लिकेट वारकऱ्यांच्या हातून. माझी तुम्ही प्रत्यक्ष तिरडी बांधायची जरी तयारी केली तरी पण मी खरं बोलणं सोडणार नाही. मी प्रश्न विचारत राहणार आहे. मी ठरवून घेतलंय, मी विडा उचललाय की जर बाबासाहेबांनी सांगितलेल्या आमच्या न्याय हक्कांच्या मागण्या, आमचे हक्क जे संविधानिक चौकटीत आहेत त्या हक्कांची पायमली करून तो पैसा जर असा जाहिरातींवर खर्च केला जात असेल, आमच्या शिक्षणाचे पैसे असे वळवले जात असतील, गोरगरीब पोरांचे पैसे इतरत्र दिले जात असतील. मगाशी भेटायला आले होते महादेव कोळी समाजातली माणसं. काय महादेव कोळी समाजातल्या माणसांनी प्रश्न विचारला? किती साधी गोष्ट आहे की एकूण पॉप्युलेशन नुसार 25 आमदार तिकडे निवडून दिले जातात. शेड्यूल ट्राईबचे 25 आमदार तिकडे निवडून देता. मग तेवढी पॉप्युलेशन, ज्या पॉप्युलेशनचे प्रतिनिधी आहेत त्या पॉप्युलेशनच्या मागण्या तर पूर्ण करा. बरं, मागण्या पूर्ण केल्या नाही तर का केल्या नाही तर म्हणतात कास्ट सर्टिफिकेट खोटं आहे. बरं, कास्ट सर्टिफिकेट खोटं आहे का? पण कास्ट सर्टिफिकेट गरीबाचंच कसं खोटं निघतंय? सिद्धेश्वर महाराजाच्या कास्ट सर्टिफिकेटचं काय होतंय? बोललं पाहिजे की त्याच्यावर. कारण सिद्धेश्वर होत येणार की येणार. दादा नवनीत अक्का आहे आपली. अक्का आज लई टुळू टुळू बोलली आहे. अक्काला माहिती नाही. अक्का सौ सुनार की और एक सुषमाताई लोहार की होती. तिला माहित नाही. म्हणजे नवनीत राणाच्या कास्ट सर्टिफिकेटचा प्रॉब्लेम होत नाही, सिद्धेश्वर महाराजाच्या कास्ट सर्टिफिकेटचा प्रॉब्लेम होत नाही. सिद्धेश्वर महाराजांचं शेड्यूल कास्टचं सर्टिफिकेट आहे. शेड्यूल कास्ट म्हणजे अस्पृश्य लोक जे आधी होते ते. पण मुळात सिद्धेश्वर महाराज अजूनही अस्पृश्यता पाळतात आणि बहुजनांच्या हातून पाणी पण घेणं त्यांना जमत नाही. हे काय खोटं आहे? काय दिवे लावले तिथं? काय काम केलंय?
अरे स्मार्ट सिटीचा प्रकल्प निवडला तेव्हा पहिल्या 100 शहरांमध्ये सोलापूर होतं. काय झालं त्या स्मार्ट सिटीचं? कुठे गेल्या त्या सगळ्या योजना? तर सोलापूर मधले ते सगळे प्रश्न अनुत्तरित आहेत. त्या प्रश्नांवर कुणी बोलायचंच नाही. कुणी लय बोलायला लागला तर शिवाजी सावंत सारख्या माणसाने यायचं आणि पैसे देऊन मोकळं व्हायचं. मग संपला विषय सगळा. त्यावरती चकार शब्द बोलायचा नाही. प्रश्न जे जे विचारतात ते भाजपच्या नजरेत गुन्हेगार ठरतात. अगर सवाल पूछना गुन्हा है तो मैं ये गुनाह बार बार करने के लिए तैयार हूं. मी प्रश्न तुम्हाला विचारत राहणार. देवेंद्रजी, तुम्ही अभ्यासू नेते आहात. तुम्ही या प्रश्नांची उत्तरं दिली पाहिजे की महागाईचा दर कधी आटोक्यात येणार आहे, बेरोजगारीचा दर कधी आटोक्यात येणार आहे. महिला अत्याचारांवरती आपण फार बोलता देवेंद्रजी. राहुल शेवाळे साहेबांनी आता काय काय बोलायचं त्यांच्याबद्दल? माझ्याकडे तसे 2 की किती महिलांचा सन्मान करणारे भाजपाचे लोक आहेत. दादा आहे का एखादं काही चांगलं दाखवायला? बघा जरा. हा काय तुम्ही कशा पद्धतीने वागता? I love you, madam. Rashi madam. Rashi madam. I love you मेरी जान. I love you more than you. कुछ बज रहा है? I love you, Rashi, I love you. तुम्ही जर सन्माननीय आदित्यजींवर खोटे नाटे आरोप कराल तर मी आधीच सांगितलंय, जो कोणी मातोश्रीकडे बोट दाखवेल त्याचा चक्रवाढ व्याजासकट हिशोब केला जाईल. चक्रवाढ व्याजासकट नाद करायचं नाही. तुम्ही महिला सन्मानाच्या गप्पा मारायच्या. या व्हिडिओतली माऊली गेली 2 वर्षापासून न्याय मागते. तिने राष्ट्रीय महिला आयोगाला पत्र लिहिलं, मानव हक्क आयोगाला पत्र लिहिलं. तिच्यावर खोट्या नाट्या केसेस टाकतायत. आणि आता तो नवीनच सांगितलं राहुल शेवाळेने, आता म्हणतोय पाकिस्तानी एजंट आहे ती. काय कमाल आहे. अरे आता ही जी लिफ्ट मधला व्हिडिओ होता, जर ती पाकिस्तानी एजंट असेल तर शेवाळे साहेब तुम्ही पाकिस्तानला कधी गेला होतात? आय लव्ह यू राशी म्हणायला कधी गेला होतात तुम्ही? गेला असेल की नाही? हा अहो जाळ निघतोय म्हणजे धूर असतेच की. असं कसं असतंय की काहीतरी. आम्हाला जास्त बोलायचं नाही. लक्षात घ्या की महिलांचा सन्मान करणारं सरकार म्हणून काय पद्धतीने महिलांची बदनामी करणं यांनी चालवलं. एकाही महिलेला न्याय यांनी दिला नाही. पूजा चव्हाण हे प्रकरण भाजपने काढलं, पण याच्यात पूजा चव्हाणला न्याय मिळाला नाही. उलट पूजा चव्हाणची बदनामी झाली. पूजा चव्हाणच्या मृत्यूपर्यंत खरं तर एखाद्या माऊलीचं नाव डिस्क्लोज केलं जात नाही, पण भाजपचं राजकारण एवढं घाणेरडं आहे की या माऊलीचं नाव यांनी डिस्क्लोज केलं, तिची बदनामी केली, पण तिला न्याय दिला नाही. पण भाजपच्या एका बाईने मात्र पूजा चव्हाणच्या जीवावर आपल्या राजकीय करिअरची शिडी उभी केली. गलिच्छ लोक, गलिच्छ मानसिकता. आणि हे दादा हो, मगाशी मी व्हिडिओ मध्ये दाखवलं, अब्दुल सत्तार बोलतोय, खासदार असणाऱ्या बाईबद्दल बोलतोय. गुलाब पाटील बोलतो, माज किती आहे यांना. तुम्ही विचार करा की मंत्री असणारी माणसं बायकांबद्दल इतकी गलिच्छ आणि टपोरी आणि गुंड आणि मवाल्यांसारखी भाषा वापरतात. राजकारणातल्या शीर्षस्थानावर असणाऱ्या महिलांबद्दल जर इतकी गलिच्छ भाषा वापरत असतील तर गावखेड्यातल्या बांधावरच्या काम करणाऱ्या शेतकरी मायमावल्यांची काय अवस्था असेल? असंघटित कामगार क्षेत्रातल्या महिलांची काय अवस्था असेल? तृतीय आणि चतुर्थ सेवा क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांची काय अवस्था असेल? आणि त्यांना कोण न्याय देणार? जर या महिलांना न्याय मिळत नसेल, कारण यांच्याशी रिलेटेड असणारे लोकच भाजपचे आहेत. कुलदीप सेंगर हा भाजपचा आमदार, ज्याच्यावर बलात्काराचे आरोप, पण बलात्काराच्या सन्मानार्थ मोर्चा कुणी काढला तर भाजपनेच काढला. आणि यावर बोलायचं नाही. तुम्ही ठरवायचंय माया हो. मग आता बलात्कारांना मतं द्यायची का? महिलांचा असा अवमान करणाऱ्यांना मतं द्यायची का? अशा लोकांच्या पाठीशी राहायचं का? ही महाप्रबोधन यात्रा तुम्ही हे करा की ते करा हे सांगण्यासाठी नाही. ही महाप्रबोधन यात्रा फक्त आणि फक्त काय सत्य आणि काय असत्य एवढंच सांगण्यासाठी आहे. निर्णय काय घ्यायचा ते तुम्ही ठरवायचे.
काय जर तुम्हाला तुमचं नुकसान करून घ्यायचं असेल तर तुम्ही बिनधास्त अजून त्यांच्या मागे जाऊ शकता. परंतु जर तुम्हाला वाटत असेल की पिढ्या वाचवायच्या, जर तुम्हाला वाटत असेल की देवेंद्रजींच्या कपटी राजकारणापासून महाराष्ट्र वाचवायचा आहे, जर खरंच तुम्हाला वाटत असेल की महापुरुषांचा अपमान करणाऱ्या लोकांना धडा शिकवायचा आहे, तर दादा हो, शाई तोंडावर फेकून उपयोग होणार नाही. तोंडावर शाई एकदाच फेकली जाईल आणि ती धुवून पण काढता येईल. पण शाई तोंडावर फेकण्यापेक्षा या लोकांना पराभूत करण्यासाठी ही शाई प्रत्येकाच्या बोटाला लागणे जास्त गरजेचे आहे, हे विचार लक्षात ठेवा. आणि फक्त तेवढ्यासाठी, हा विचारांचा जागर करण्यासाठी ही प्रबोधनाची मशाल हातात घेऊन आम्ही महाराष्ट्रावर फिरत आहोत. आय होप देवेंद्रजी यू बेटर अंडरस्टँड. आपल्याला कळत असेल मला काय सांगायचंय ते. मला कुणाच्याही भावना दुखवायच्या नाहीत, तो हेतू कधीच नसतो. पण तरी सुद्धा माझ्या बोलण्याने भाजप किंवा मिंदे गटाचे नेते, कार्यकर्ते किंवा खबऱ्यांच्या भावना दुखावल्या असतील तर मी त्याबद्दल एकाचीही माफी अजिबात मागणार नाही. थांबते, रजा घेते. जय ज्योती, जय भीम, जय शाहू, जय जिजाऊ, जय महाराष्ट्र.